महसूल विभागाचा आकृतीबंध मंजूर करावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। तर बीड जिल्ह्यातील सर्वच महसूल कर्मचारी संपावर आहेत। त्यामुळे कार्यालयात रिकाम्या खुर्च्या दिसतायत। कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांची मात्र कामं खोळंबलेली आहेत आणि याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी विकास माने यांनी। शेतीचंच काम करतो आणि आम्हाला पोरं बघत नाहीत, काही नाही, तर मग आमचं कोपन कार्ड का बंद पडेल चालू करा। मी जवळजवळ 1-1.5 महिना झाले चक्रा मारतोय। एक तर कोकणातलं नाव कमी होते आणि कमी गेलं तर आज या उद्या या, आज या उद्या या, ते म्हणतो त्याच्याकडे, ते म्हणतो त्याच्याकडे। कोपन दुकानदार काय म्हणतो, कोपन फेकून देतो, माल देत नाही। आम्ही जायचं कुठं? नाही तर इथं तहसीलमध्ये एक खांबा काढा, तिथं फाशी घ्यायची। आता दुसरं काय नाही राहिलं। हा, फाशीच घेणार आहे तिथं लोक। 10 दिवस झाले आहे। मुलाच्या शिक्षणासाठी मला उत्पन्नाचं सर्टिफिकेट पाहिजे आहे। माझ्या येण्या जाण्याचा पेट्रोल खर्च हेडसांड होऊन मला न्याय मिळत नाही आहे। ऑफिस बंद आहेत, अधिकारी लोक नाही, तहसीलदार लोकांचे फोन बंद आहेत। आता आमचं मागणी काय? आम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाहिजे आहे, EWS सर्टिफिकेट पाहिजे। आज 15 दिवस ॲडमिशन नाही मिळाली तर आम्ही उघड्यावर जाणार। मुलाचं शिक्षणाचं 1 वर्ष नुकसान होणार। दांगट समितीच्या अहवालाच्या शिफारसीनुसार महसूल विभागाचा आकृतीबंध मंजूर केला जावा या प्रमुख मागणीसाठी महसूल कर्मचारी जे आहेत ते संपावर असल्याचं पाहायला मिळते आणि त्याचाच परिणाम जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांवरती बसल्याचं पाहायला मिळते। सध्या मी बीडच्या तहसील कार्यालयामध्ये उभा आहे आणि याच तहसील कार्यालयामधली जर परिस्थिती पाहिली तर कर्मचारी जे आहेत ते इथे हजर नाही आहेत, कारण की कर्मचाऱ्यांनी संप जो आहे तो पुकारलेला आहे आणि याचाच परिणाम जो आहे तो ग्रामीण भागातील जे काही नागरिक या तहसील प्रशासनामध्ये आपलं काम घेऊन येत आहेत त्यांची कामं जी आहेत ती खोळंबल्याचं पाहायला मिळते। महसूल कर्मचाऱ्यांनी संप जो आहे तो पुकारलेला आहे। राज्य सरकारने लवकरात लवकर महसूल कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याचा विचार करावा आणि त्यावरती विचार करून आपल्या मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी जी आहे ती केली जाते आहे। याबरोबर जर पाहिलं तर जे कर्मचारी आहेत ते संपावरती आहेत, दुसरीकडे जर पाहिलं तर जे काही नागरिक आहेत ते आपली कामं इथे घेऊन येत आहेत पण त्यांची कामं खोळंबलेली आहेत। महसूलमधील कर्मचारी जे आहेत ते आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत आणि जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत त्यांचा संप जो आहे तो असाच सुरू राहील असं देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे। सहकारी प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।